आज आपल्या किचनमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी आळूवडी कशी बनवायची। बऱ्याच वेळेला आपण आळूवडी बनवतो पण ती कुरकुरीत होत नाही किंवा आळूवडी खात असताना ती घशामध्ये अडकते। तर अशी आळूवडी घशामध्ये अडकू नये त्याचबरोबर ती जास्त कुरकुरीत व्हावी यासाठी आपण पिठामध्ये 2 पदार्थ मिक्स करणार आहोत। यामुळे आपली आळूवडी कुरकुरीत तर होते, जास्त वेळ कुरकुरीत राहते आणि याशिवाय चवीला अतिशय छान लागते आणि घशामध्ये ही आळूवडी अडकत नाही किंवा खूप जास्त पिठूळ होत नाही। चला तर मग बघूया परफेक्ट अशी कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची। आळूवडी बनवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला मोठी पानं जी असतात आळूची ती घ्यायची आहेत। आळूची 2 प्रकारची पानं येतात। छोटी पानं असतात ते आपण भाजीसाठी वापरतो आणि मोठी पानं जी जराशी असतात ती तुम्ही अशा प्रकारे आळूची वडी बनवण्यासाठी वापरू शकता। आता बघा, जे आळूचं पान असतं त्याच्या मागची जी साईड असते तर ही शिरांची बाजू असते, ही आपल्याला बेलण्याने नाहीतर एखाद्या ग्लासने पसरवून घ्यायची आहेत, म्हणजे आळूवडीचा रोल करत असताना ती आळूवडी जी आहे किंवा पानं जी आहेत ती फाटत नाहीत। आणि अशा प्रकारे आपल्याला आळूवडीचा रोल करताना तो अगदी व्यवस्थित करता येतो। आता इथे आपण चिंच घेतलेली आहे, 1 चमचा भरून चिंच घेतलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकून त्यामध्ये 1 चमचाभर साखर टाकून आपण अशा प्रकारे चिंचेचा कोळ करणार आहोत। आता चिंच पटकन भिजावी यासाठी थोडंसं कोमट पाणी मी वापरलेलं आहे। आता मसाला करून घेऊया। यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। भरपूर सारी कोथिंबीर इथे आपल्याला आळूवडी बनवताना वापरायची आहे, यामुळे चवीला अतिशय आळूवडी छान लागते। आता बघा, हे असं बारीक आपण मिक्सरला करून घेऊया। पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे आळूवडीचं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे। आता आळूवडीसाठी लागणारं जे पीठ आहे ते बनवून घेऊया। त्यासाठी 2 कप इथे बारीक असं दळलेलं बेसन घ्यायचं आहे। आता 2 वाटी बेसनासाठी आपल्याला पाव वाटीभर तांदळाची पिठी टाकायची आहे, यामुळे आळूवडी छान कुरकुरीत होते। तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही बारीक दळून घेतलेला रवा किंवा ज्वारीचं पीठ टाकू शकता। यामध्ये पाव चमचाभर हळद टाकायची आहे, पाव चमचाभर तीळ टाकायचे आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर किंवा घरगुती काळा मसाला टाकायचा आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे। हिंग हा पचनासाठी चांगला असतो। आपण इथे बेसनचा वापर करत आहोत त्यामुळे हिंग थोडासा आपल्याला टाकायचा आहे। आता हे कोरडे मसाले चांगले पिठामध्ये एकजीव करून घेऊया। इथे बघा, चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। आता अशा प्रकारे आपण तो या पिठामध्ये टाकून घेऊयात। चिंचेचा कोळ वापरायचा नसेल तर तुम्ही 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे, त्याचा रस काढून घ्यायचा आहे, त्यामध्ये साखर टाकून लिंबाचा रस वापरला तरी चालेल। आता बघा, यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण जे आहे ते टाकलेलं आहे। वाटण झाल्याबरोबरच लगेचच आपण जे ओलं खोबरं आहे, छोटासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे। बघा, हा जो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे ओल्या नारळाचा आपण वापर केलेला आहे। यामुळे जेव्हा आपण आळूवडी खातो